इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. होम प्लॅटफॉर्मचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र या होम प्लॅटफॉर्मवर छप्पर आणि आसन व्यवस्था यांसह विविध विकास कामांचा दुसऱ्या टप्प्याचे आज भूमिपूजन झाले. त्यामुळे होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले नाही म्हणून टाहो फोडणाऱ्या विरोधकांनी पूर्ण अभ्यास करावा आणि त्यानंतरच आरोप करावेत, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या विरोधाचा खरपूस समाचार घेतला. बदलापूर होम प्लॅटफॉर्मचे भूमिपूजन 2019ला झाले आणि आता 5 वर्षानंतर अनेक अडचणींचा सामना करत बदलापूरकरांना होम प्लॅटफॉर्म मिळाले. मात्र होम प्लॅटफॉर्मच्या लोकार्पण कार्याला होत असलेला विरोधकांचा विरोध आणि सत्ताधारी यांचा लोकार्पणासाठी होत असलेले प्रयत्न यात आज अखेर बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर फीत कापून होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 35 कोटींच्या कामात फलाटावरील छप्पर, आसन व्यवस्था, शौचालय, 10 एलिव्हेटर, 3 लिफ्ट, 2 फूट ओव्हरब्रिज व फलाट 1 आणि 2ला जोडणारा डेक या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी होम प्लॅटफॉर्म सहित बदलापूर स्थानकात वाढणारी गर्दी लक्षात घेता 12 डब्यांच्या जागी 15 डब्यांच्या लोकल, महिलांसाठी विशेष लोकल, जास्तीच्या लोकल फेऱ्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी जुनी प्रवास सवलत, तिकीट घरात ज्येष्ठांसाठी वेगळी रांग अशा विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. रेल्वे मंत्र्यांना आमची अशी विनंती आहे की वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना इथं रिझर्वेशनसाठी किंवा तिकिटासाठी सेपरेट विंडो किंवा ॲटलिस्ट सेपरेट क्यू असावी. त्याप्रमाणे जे बंद केलेलं जे 50% जे कन्सेशन होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी ते पूर्ववत चालू करावं, अशी बदलापूरच्या ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळाची विनंती आहे. आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेच्या विविध कामाचं 40,000 कोटी रुपयाचं उद्घाटन एकाच वेळेस केलेलं आहे. पहिल्यांदाच एका डिपार्टमेंटचं एवढं उद्घाटन करण्याची पहिली वेळ आहे. केवळ बदलापूरच नाही तर टिटवाळ्याला, बदलापूरला, शहाडला अनेक ठिकाणी अशा प्रकारची उद्घाटनं केली. मी आज दुपारी नाशिकला होतो. नाशिकला व्हील फॅक्टरी आणि देवळाली कॅम्पमध्ये रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं. मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. 2009 ते 14 केवळ 1100 कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळायचे आणि आता मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी 12,500 कोटी रुपये मिळाले. यावर्षी 15,500 कोटी रुपये मिळाले. आणि त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. देशामध्ये 1318 स्टेशन हे नूतनीकरणाला घेतलेले आहेत. त्यापैकी 5 ते 4 स्टेशनचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अमृत भारत स्टेशन या उपक्रमाला नाव दिलेलं आहे. भिवंडीमध्ये 2 आहेत आणि त्याच्यामुळं असे अनेक कामं रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहेत. येत्या काही काळामध्ये लोकलचे डबे जे आहेत ते अद्ययावत करण्यात येतील असं आपण म्हटलं होतं. कशा प्रकारे सुरुवात? या वर्षीच्या बजेटमध्ये 40,000 नवीन डबे आपण तयार करणार आहे आणि त्या डब्याची जी पद्धत आहे की आत्ता जी वंदे भारत ट्रेन सुरू झाली त्या धर्तीवर ते डबे साधारण ट्रेनला जोडल्या जाणार आहे. त्यामुळे आत्ता जो विषय निघाला होता की 12 डब्याची रेल्वे 15 डब्याची करा, त्यामुळं ते डबे तयार झाल्याच्या नंतर तोही प्रश्न सुटणार आहे. लातूरला कोच फॅक्टरी आपण तयार केली, त्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन तयार होणार आहे. चेन्नईला वंदे भारत ट्रेन तयार होतात. कपूरथळा आणि रायबरेली याही ठिकाणी हे डबे तयार करण्याचं पुढच्या काळात आमचा प्रयत्न आहे. हे डबे जर तयार झाले तर 12 डब्याची 15 डब्याची ट्रेन त्या ठिकाणी होऊ शकेल. तर ज्येष्ठ नागरिकांची एक मागणी आहे की ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी जुनी प्रवास सवलत होती अर्ध्या किमतीतली, ती पुन्हा सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर बदलापुरात त्यांच्यासाठी स्वतंत्र तिकीट रांगेची त्यांनी मागणी केली आहे. असं आहे की रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीच्या सवलती होत्या. अपंगाला होत्या, आजारी लोकांना होत्या, स्वातंत्र्य सैनिकाला होत्या, विद्यार्थ्याला होत्या,
ज्येष्ठ नागरिकाला होत्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती होत्या. परंतु आता रेल्वे एकूणच 55% सवलत सर्व नागरिकांना देते. मी सांगितलं आपलं की 100 रुपयाचं तिकीट जर काढलं तर 55 पैसे तोटा हा रेल्वेला सहन करावा लागतो. याचा अर्थ ह्या जी सवलत आहे, हा जो नुकसान आहे, हा जनतेसाठी सरकार आपल्या बजेटमधून भरून काढतंय. त्यामुळे ही एक प्रकारची सवलत आहे जी या वर्गाला. सर, तिसऱ्या आणि चौथ्या लाईनसाठी जी जागा जाणार आहे काहीतरी 20 स्क्वेअर मीटर, परंतु सगळ्या सर्वे नंबर जो आहे त्या सर्वांनाच नोटीस पाठवलेली आहे. त्या नागरिकांसाठी काय? नाही, ज्यांना कोणाला नोटीस पाठवली त्या ठिकाणी जर जागा नसेल तर त्यांना नोटीस जरी गेली असली तर काय रेल्वे बळजबरी जागा थोडी देणार आहे. जी आवश्यक असणारी जी जागा आहे ती आवश्यक असणारी जागाच फक्त रेल्वे घेईल. 15 डब्यांची जी रेल्वे होणार आहे, बदलापूरमध्ये 15 डब्यांची जी रेल्वे होणार आहे, बदलापूरमध्ये 15 डब्यांचा प्लॅटफॉर्म तयार झाला, मात्र अंबरनाथ असेल, विठ्ठलवाडी असेल किंवा पुढे वांगी असेल या शहरामध्ये प्लॅटफॉर्म आहे. आपले काय प्रयत्न असे असतील? प्रत्येक स्टेशनचं मी आपल्याला सांगू शकत नाही. पण एकूणच सरकारचं धोरण ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी MRVC आणि केंद्र सरकार मिळून गरजा लक्षात घेऊन पुढची कारवाई करेल एवढं मात्र खरं. सर, आजच्या कार्यक्रमावर कुठेतरी विरोधकांनी सुद्धा विरोध दर्शवला होता की बदलापूरचं होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण नाही, या संदर्भात त्यांनी विरोध दर्शवला. कुठलंही काम अपूर्ण नाही आहे. त्या ठिकाणी लिफ्ट बसवायची आहे, एक्सकेलेटर येणार आहे, त्यासाठी सोडलेल्या त्या जागा आहे आणि त्यामुळं विरोधकाला विरोध करायचा आहे. विकास कामं त्यांना करायची नाही आहेत. ज्यावेळेस ते सत्तेत होते तेव्हा 1100 कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळत होते आणि आता 15,500 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळालेले आहे. त्या टायमाला त्यांना त्यांच्या काळामध्ये कामं करून घेता नाही आले. त्यांना असं वाटतं आता यांच्या काळात कामं होऊ राहिले. त्यामुळे केवळ लोकांचं नजर दुसरीकडे नेण्यासाठी हे त्यांचा विरोध करतायत. थोडा वेळपूर्वी कुटुंबातील साहेबांनी एक असं सूचित केलं होतं की चांदोली परिसरामध्ये महालक्ष्मी स्कूल आणखी तिथे कासगाव स्टेशन व्हावं, त्यासाठी आपले कशा प्रकारे प्रयत्न असतात? हे बघा, आपण प्रत्येक स्टेशनचं मला विचारताय. मी आपल्याला एकाच गोष्टीत सांगितलं, नवीन स्टेशनची मागणी सर. नवीन स्टेशनची मागणी मी आपल्याला सांगितलंय की गरजेप्रमाणे गरजा लक्षात घेऊन सरकार जो आता मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध आहे, टप्प्याटप्प्याने सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील. आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेच्या विविध कामाचं 40,000 कोटी रुपयाचं उद्घाटन एकाच वेळेस केलेलं आहे. पहिल्यांदाच एका डिपार्टमेंटचं एवढं उद्घाटन करण्याची पहिली वेळ आहे. केवळ बदलापूरच नाही तर टिटवाळ्याला, बदलापूरला, शहाडला अनेक ठिकाणी अशा प्रकारची उद्घाटनं केली. मी आज दुपारी नाशिकला होतो. नाशिकला व्हील फॅक्टरी आणि देवळाली कॅम्पमध्ये रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं. मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. 2009 ते 14 केवळ 1100 कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळायचे आणि आता मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी 12,500 कोटी रुपये मिळाले. यावर्षी 15,500 कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. देशामध्ये 1318 स्टेशन हे नूतनीकरणाला घेतलेले आहेत. त्यापैकी 5 ते 4 स्टेशनचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अमृत भारत स्टेशन या उपक्रमाला नाव दिलेलं आहे. भिवंडीमध्ये 2 आहेत आणि त्याच्यामुळं असे अनेक कामं रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहेत. या वर्षीच्या बजेटमध्ये 40,000 नवीन डबे आपण तयार करणार आहे आणि त्या डब्याची जी पद्धत आहे की आत्ता जी वंदे भारत ट्रेन सुरू झाली त्या धर्तीवर ते डबे साधारण ट्रेनला जोडल्या जाणार आहे. त्यामुळे आत्ता जो विषय निघाला होता की 12 डब्याची रेल्वे 15 डब्याची करा, त्यामुळं ते डबे तयार झाल्याच्या नंतर तोही प्रश्न सुटणार आहे. लातूरला कोच फॅक्टरी आपण तयार केली, त्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन तयार होणार आहे. चेन्नईला वंदे भारत ट्रेन तयार होतात. कपूरथळा आणि रायबरेली याही ठिकाणी हे डबे तयार करण्याचं पुढच्या काळात आमचा प्रयत्न आहे. हे डबे जर तयार झाले तर 12 डब्याची 15 डब्याची ट्रेन त्या ठिकाणी होऊ शकेल. की
रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीच्या सवलती होत्या. अपंगाला होत्या, आजारी लोकांना होत्या, स्वातंत्र्य सैनिकाला होत्या, विद्यार्थ्याला होत्या, ज्येष्ठ नागरिकाला होत्या. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती होत्या. परंतु आता रेल्वे एकूणच 55% सवलत सर्व नागरिकांना देते. मी सांगितलं आपलं की 100 रुपयाचं तिकीट जर काढलं तर 55 पैसे तोटा हा रेल्वेला सहन करावा लागतो. याचा अर्थ ह्या जी सवलत आहे, हा जो नुकसान आहे, हा जनतेसाठी सरकार आपल्या बजेटमधून भरून काढतंय. त्यामुळे ही एक प्रकारची सवलत आहे या वर्गाला. कुठलंही काम अपूर्ण नाही आहे. त्या ठिकाणी लिफ्ट बसवायची आहे, ॲक्सिलेटर येणार आहे, त्यासाठी सोडलेल्या त्या जागा आहे आणि त्यामुळं विरोधकाला विरोध करायचा आहे. विकास कामं त्यांना करायची नाही आहेत. ज्यावेळेस ते सत्तेत होते तेव्हा 1100 कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळत होते आणि आता 15,500 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळालेले आहे. त्या टायमाला त्यांना त्यांच्या काळामध्ये कामं करून घेता नाही आले. त्यांना असं वाटतं आता यांच्या काळात कामं होऊ राहिले. त्यामुळे केवळ लोकांचं नजर दुसरीकडे नेण्यासाठी हे त्यांचा विरोध करतायत. निश्चितपणाने गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी बदलापूर होम प्लॅटफॉर्मची होती. 2014 साली भिवंडी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार केल्यानंतर तेव्हाचे DRM निगम यांना घेऊन मी सगळ्या सहकाऱ्यांसह बदलापूर होम प्लॅटफॉर्मची पाहणी केली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोवली गेली की या ठिकाणी बदलापूर होम प्लॅटफॉर्म करायचं आणि मग MRVCच्या माध्यमातून तो प्रस्ताव पाठवला गेला. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. काम निश्चितपणाने डिले झालं, परंतु आज लोकांच्या सेवेमध्ये बदलापूर होम प्लॅटफॉर्म हा हजर झालेला आहे. निश्चितपणाने बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे. थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रवासाच्या सुविधेमध्ये आम्ही भर घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून हे होम प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. त्यामध्ये जेव्हा हे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला तेव्हा रेल्वेने नगरपालिकेला प्रस्ताव दिला की आम्हाला आवश्यक असलेली 28 मीटर जागा ही देणं रेल्वेची जागा नसल्यामुळे नगरपालिकेने ती जागा दिली पाहिजे. तत्कालीन सगळेच नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, तेव्हाचे CO असतील, आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन बैठक घेतली तेव्हाही काही लोकांनी विरोध केला होता. मग मला शेवटी असं बोलावं लागलं होतं की होम प्लॅटफॉर्मचं काम कॅन्सल करावं का, इथपर्यंत आमची चर्चा. तर हे सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीची. नंतर त्याला संमती मिळाली. मग रिक्षा स्टँड जात नव्हता, ही साक्षीदार आहे. हिच्यासोबत मी रात्री 10 वाजता रिक्षावाल्यांच्या त्या रिक्षा स्टँडला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांना शाश्वत केलं की तुम्हाला ज्या पद्धतीने एंट्री पाहिजे त्या पद्धतीची एंट्री नगरपालिकेच्या शिवोनही त्या ठिकाणी बोलवून ती एंट्री तुम्हाला मिळेल अशा प्रकारची शाश्वती त्यांना दिल्यानंतर त्यांनी तिथून रिक्षा स्टँड हलवलं आणि आपल्याला काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली. तर आज भूमिपूजन झालंय, मग ही कामं होण्यासाठी किती वेळ लागणार आहे? मे पर्यंतचा कालावधी त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे. परवा जेव्हा 13 तारखेला मी ठाण्याला या संदर्भात DRM आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली तेव्हा 3 लिफ्ट, 5 एक्सलेटर आणि 2 रेल्वे फुटओव्हर ब्रिज हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या, ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडंसं टाइम इकडे तिकडे होऊ शकतो. परंतु रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे, कारण मोदीजींच्या काळामध्ये आता गतिशक्ती ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलद गतीने होत असतात. आणि दोन्ही मंत्री, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, रावसाहेब दानवे साहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं आहेत ती पेंडिंगची कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाली ती जलद गतीने कशी पूर्ण होतील याच्यासाठी सततच प्रशासनाला सूचना देत असतात, आदेश देत असतात. त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेला टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने कामं पूर्ण होतील. निश्चितपणाने गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी बदलापूर होम प्लॅटफॉर्मची होती. 2014 साली भिवंडी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार केल्यानंतर तेव्हाचे DRM निगम यांना घेऊन मी सगळ्या सहकाऱ्यांसह बदलापूर होम प्लॅटफॉर्मची पाहणी केली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोवली गेली की या ठिकाणी बदलापूर होम प्लॅटफॉर्म करायचं
आणि मग MRVCच्या माध्यमातून तो प्रस्ताव पाठवला गेला. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. काम निश्चितपणाने डिले झालं, परंतु आज लोकांच्या सेवेमध्ये बदलापूर होम प्लॅटफॉर्म हा हजर झालेला आहे. निश्चितपणाने बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे. थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रवासाच्या सुविधेमध्ये आम्ही भर घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून हे होम प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. त्यामध्ये जेव्हा हे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला तेव्हा रेल्वेने नगरपालिकेला प्रस्ताव दिला की आम्हाला आवश्यक असलेली 28 मीटर जागा ही देणं रेल्वेची जागा नसल्यामुळे नगरपालिकेने ती जागा दिली पाहिजे. तत्कालीन सगळेच नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, तेव्हाचे CEO असतील, आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन बैठक घेतली तेव्हाही काही लोकांनी विरोध केला होता. मग मला शेवटी असं बोलावं लागलं होतं की होम प्लॅटफॉर्मचं काम कॅन्सल करावं का, इथपर्यंत आमची चर्चा. तर हे सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. नंतर त्याला संमती मिळाली. मग रिक्षा स्टँड जात नव्हता, ही साक्षीदार आहे. हिच्यासोबत मी रात्री 10 वाजता रिक्षावाल्यांच्या त्या रिक्षा स्टँडला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांना शाश्वत केलं की तुम्हाला ज्या पद्धतीने एंट्री पाहिजे त्या पद्धतीची एंट्री नगरपालिकेच्या शिवोनही त्या ठिकाणी बोलवून ती एंट्री तुम्हाला मिळेल अशा प्रकारची शाश्वती त्यांना दिल्यानंतर त्यांनी तिथून रिक्षा स्टँड हलवलं आणि आपल्याला काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली. मे पर्यंतचा कालावधी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. परवा जेव्हा 13 तारखेला मी ठाण्याला या संदर्भात DRM आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली तेव्हा 3 लिफ्ट, 5 एक्सलेटर आणि 2 रेल्वे फुटओव्हर ब्रिज हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या, ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडंसं टाइम इकडे तिकडे होऊ शकतो. परंतु रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे, कारण मोदीजींच्या काळामध्ये आता गतिशक्ती ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलद गतीने होत असतात. आणि दोन्ही मंत्री, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, रावसाहेब दानवे साहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं आहेत ती पेंडिंगची कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाली ती जलद गतीने कशी पूर्ण होतील याच्यासाठी सततच प्रशासनाला सूचना देत असतात, आदेश देत असतात. त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेला टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने कामं पूर्ण होतील.